नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशास रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत झटपट इडली। त्यासाठी आपण 3 वाटी तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकतात। नंतर 1 वाटी उडीद डाळ, 1 चमचा मेथीदाणे, डाळ आणि मेथीदाणे मिक्स करून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। तांदूळही तसेच 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे। नंतर डाळ तांदूळामध्ये पाणी टाकून ते 3-4 तासासाठी झाकण ठेवून द्यायचे। नंतर आपण आपले डाळ तांदूळ छान भिजल्यावर आपण 1 वाटी पोहे हे धुवून भिजत टाकून द्यायचे। नंतर आपले डाळ तांदूळ हे छान भिजलेले आहे। आता ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। मिक्सरमध्ये छोट्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपलं पीठ हे छान दळलं जातं। तुम्ही बघू शकतात आपलं पीठ छान बारीक झालेलं आहे। डाळसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे बारीक करून घ्यायची आहे। दळताना मात्र लक्षात ठेवा की यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून द्यायचं आहे, कारण आपलं हे पीठ छान बारीक दळलं जातं। पोहेसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। बारीक केलेले पोहे हे त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे। नंतर यामध्ये आपल्याला 1 पळी तेल हे टाकायचे आहे। तेलाने आपली इडली ही छान मऊ लुसलुशीत होते। चिमूटभर सोडासुद्धा त्यामध्ये टाकायचा। नंतर आपल्याला हे सारण छान फेटून घ्यायचं। पीठ हे छान फेटून झाल्यावर आपल्याला हे पीठ 4 ते 5 तासासाठी असंच झाकण ठेवायचं। 5 तासानंतर आपलं पीठ बघू शकतात छान फुगलेलं आहे। आता आपण या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याला छान फेटून घ्यायचं। परत आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे। पिठाला आपण जेवढं फेटलं तेवढ्या इडल्या आपल्या सॉफ्ट होतात। आता आपण इडली पात्रामध्ये ग्लासभर पाणी आणि त्यामध्ये लिंबूची फोड टाकून द्यायची। नंतर इडलीच्या स्टँडला तेल लावून घ्यायचं। त्यामध्ये आपलं सारण छान मिक्स केलेलं त्यावर टाकून द्यायचं। असं एक करून सर्व इडली स्टँडमध्ये आपल्याला हे पीठ टाकून द्यायचं। हे सर्व टाकून झाल्यावर आपल्याला त्यावर झाकण 15 ते 20 मिनिटासाठी ठेवून द्यायचं। नंतर झाकण काढून आपण बघू शकतात आपली इडली ही छान टम्म फुगलेली आहे। आता आपण इडली पात्रामधून इडली स्टँड ही 5 मिनिटासाठी थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यावर आपली इडली ही व्यवस्थित निघते। तुम्ही बघू शकतात आपली इडली ही किती मऊसूत झालेली आहे। माझी इडली रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।